तर नमस्कार मंडळी, मी शुभम आणि आज आहे विकेंड आणि आज आपण चालू आहे खडकवासल्याच्या बॅक साईडला आणि आपल्यासोबत आहेत पूजा पूर्वा आणि अजून दोघं तिघं जण आहेत, त्यांच्यात आपण वाट बघतोय. तर आता आपण निघतोय, मित्रपरिवार आलेले आहेत आपले. तर आता आपण निघालोय. काय कशी पण लावतात गाडी. मित्रपरिवार आलेले आहेत, त्यांची भेट घेऊया. कुठे गेले ते परिवार आमचे? ते निरामय आणि चाललेले आहेत. हा हेबाळकर. चल, तर आता आपण चाललोय खडकवासल्याच्या बॅक साईडला. तीन ज्युपिटर आहेत सगळ्या, 2 MH08 आणि 1 MH05. तर आता आपण फाट्यावरून लेफ्ट घेतलेला आहे आणि सनसेटच्या आत आपल्याला पोचायचं आहे बॅक साईडला. या ट्रकवाल्याला जाम घाई झाली आहे. हा तो सारखा हॉर्न वाजवतोय सारा. ट्रॅफिकला सुरुवात झालेली आहे खडकवासल्याला जायला. हे तो हेबळकर पुढे गेला. होय होय, रस्त्यावर राहायला नाही आलोय, हॉर्न नका देऊ. तर या मार्केटमधून आपल्याला बाहेर पडायचं त्या साईडला. आपण चाललोय आता सनसेट बघायला, तो निरामयचा स्पॉट आहे. खूप लांब आहे घरापासून, जवळपास मला वाटते खूप 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 किलोमीटर आलेलो आहे आता पुढे. आपण बघूया आता कुठे घेऊन जातोय, किती वेळात पोहोचवतोय, म्हणजे लोकेशनवर किती वाजता पोहोचतोय. बाबा आपण फोडवाला आता इथून जरा ऑफ रोड चालू झालेला आहे. रस्ता संपलेला आहे आणि आता इथून जरा ऑफ रोड चालू झालेला आहे. अच्छा मार्कर आहे आमचा. गाडी चढत नाहीये. हळू हळू. तर आता आपण लोकेशनवरती आलो आहोत. मला आनंद काय होता, मी विदाउट हेल्मेट आहे, मी सगळ्यांच्या पुढे आणि माती उडणार नाही. झालं उलटच. हा निरामय साळवी, हा योगेश हेबाळकर, आम्ही सगळे एका वर्गात होतो. एका वर्गात होतो आणि आता आपण एका वर्गात होतो, एका शाळेत पण होतो, एका वर्गात पण होतो. हा आता इथं आपण दुसऱ्या बॅक साईडला एक लोकेशन आहे. इथून अच्छा लाल माती ना, लहान नाही रेग्युलर माती आहे, पण ती पूर्ण अशी माती एकटीच बसली होती की जगत ना.
आमच्यात अजून एक मित्र कमी आहे, तो जरा काही कामामुळे बाहेरगावी गेलाय. मनी मऊ आहे आणि इथून मंदिराच्या बॅक साईडने त्या घराची इथून एक अशी वाट जाते. त्या वाटेतून आपण इथे बॅक साईडला जागा आहे एक, म्हणजे अशी शेतीबेती करतात तसा तो एक आहे व्ह्यू. तर आपण आता कसलं भारी होतं. आणि हा आहे सनसेट पॉइंट. लेक कोणाची आहे बाळकर? लेक म्हणजे तलाव बोलतोय मी, तलाव. अच्छा. असले फालतू जॉक मारतात ना म्हणून असं आहे ना, काय वाटतं कधी तिथं वाटतं चल पुढे चल. जो आमचा एक मित्र आहे हेबाळकर योगेश, त्याला तलाव बघायचंय. तलावाच्या दिशेला जाऊया असं तो म्हणतोय. असं तलाव बघायची इच्छा आहे ना. तो समुद्र आणि तलावामध्ये फरक असतो ना. तेच तर तुला सांगते. तर तलाव तर काही नाही, सगळीकडे डोंगरच आहे. छोटा समुद्र कसा दिसतो काय नाही तसली सगळं डोकं जावायला वाट. अरे कोल्हेत ते. पण नाही शिकवा कोणाचा कुत्रा कोल्हा तुला आतापर्यंत भेटलाय का? म्हणून मी इथे आलो बघायला की सफेद कलरचा कोल्हा इथे. सनसेट व्हायची वाट बघतोय आपण आणि सनसेट बघायला रोहित आटल्यांचा व्हिडिओ कॉल आलेला आहे. हे व्हिडिओ कॉल वरती बोलते. हे तुला मिळाला का पुढे तलाव बघायला गेलास ते? ना गेलास तो एवढं पुढे करायला, ते शेण खायला गेलास. आमचं फोटोशूट चालू होतं आणि कुत्रा पण आलेला आहे मध्येच. तर इथे आपण आता फोटोशूट चालू होतं. माझा शूट सोडून व्हिडिओ काढायला लागला आता. या बिचाराचे फोटो काढत होतो पण ब्लॉग चालू केला मी मध्येच. नाही माझं पहिलं सोलो फोटो काढायचे. ह्याचा एकदा आपण सोलो फोटो काढूया. सूर्यदेव आता खाली येत आहेत आणि खूप असा हा चांगला सनसेट पॉइंट आहे, तुम्ही येऊ शकता. आणि मंदिराच्या बॅक साईडलाच आहे हा, तुम्ही नक्की या. हा व्ह्यू खूप भारी आहे. पुण्यामध्ये सनसेट पॉईंट माहिती असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा सनसेट पॉईंट. मित्रांनो, हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.